डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। ही कार्यशाळा मांगगारुडी समाजासाठी खास आयोजित करण्यात आली होती। कार्यशाळेत समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, जात पडताळणी प्रक्रिया, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या योजना तसेच महाडच्या भारसाते विकास महामंडळाच्या योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी रिपोर्टर टुडे न्यूजशी बोलताना सांगितले की मांगगारुडी समाजाच्या बद्दल आज एक आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या माध्यमातून आपण इथं लोणी काळभोर इथं एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। मांगगारुडी समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्याच्या अनुषंगानं आपण इथं विविध गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना बोलवलं होतं। तसेच स्किल डेव्हलपमेंटचे जे विविध उपक्रम बार्टीच्या माध्यमातून चालतात त्याच्यामध्ये प्रथम फाउंडेशन आहे, टाटा स्काय आहे, तसेच मोरिया फाउंडेशन आहे, त्याची सुद्धा इथं अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून 342 जणांची नोंदणी स्किल डेव्हलपमेंटच्या उपक्रमासाठी इथं झालेली आहे। तसेच समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या ऐकून घेण्यासाठी माननीय मंत्री महोदया मिसाळ मॅडम यांनी आपले जे OSD आहेत, स्वीय सहाय्यक डॉक्टर निखिल आठवले साहेब त्यांना सुद्धा इथं पाठवलं होतं। तसेच कोलते मॅडम इथल्या तहसीलदार स्थानिक ज्या आहेत त्या सुद्धा इथं उपस्थित होत्या। आमचे जे बार्टीचे पण वेगवेगळे जे विभाग प्रमुख आहेत ते सर्वजण सुद्धा इथं उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आपण ऐकून घेतल्या आहेत। आपल्या ज्या विविध योजना आहेत त्यांची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि विविध समाजाच्या विविध संघटना एकत्र येऊन शांतपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाजाला एकत्र करून शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पहिल्यांदा झालंय असं मला वाटतं आणि निश्चितपणे ही आपल्या विकासाच्या मार्गावर जाण्याची खूप छान सुरुवात आहे आणि या सगळ्या उपक्रमाला माझ्याकडून बार्टीकडून आम्ही सर्व प्रकारे सहकार्य करणार आहोत। थँक्यू व्हेरी मच। जय बार्टीतर्फे जे या मांगगारुडी समाजातील जे युवक युवती आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही संदेश सगळ्या समाजाला, सगळ्या देशाला दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्यातलं शिक्षण म्हणजे केवळ शाळेतलं शिक्षण नाही तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट हे सुद्धा शिक्षण येतं आणि आज त्या 342 युवक युवतींनी जी काही नोंदणी केलेली आहे तो त्या मार्गावर पुढे जाण्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं। तसंच आज आपण पोलीस आणि मिलिटरीच्या RT अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची सुद्धा वेबसाईट लिंक ऑन केलेली आहे। तिथं सुद्धा सर्व समाजानं जाऊन आपली नोंदणी करणं गरजेचं। MPSC, UPSC, बँकिंग, पोलीस या अनुषंगानं सुद्धा जी लिंक आहे RTची अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या लिंकची 25 तारखेला आपण ऑन करणार आहोत। तिथं सुद्धा या समाजानं जाऊन, युवकांनी जाऊन नोंदणी करणं गरजेचं आहे आणि अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही समाजानं या समाजासाठी, या समाज घटकांच्यासाठी बनवलेली, शासनानं वेगळी बनवलेली अशी एक संशोधन संस्था आहे आणि त्याचा तिथल्या योजनांचा या समाजानं जास्तीत जास्त फायदा करून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। धन्यवाद। मी विजय बोडके, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय मांगगारुडी क्रांती सेना। आम्हाला या कार्यशाळेच्या माध्यमातून खूप साऱ्या अशा आमच्या समाजाच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यात आल्या आमच्या अनेक संघटनेच्या, अनेक पदाधिकाऱ्यांकडनं। त्या माध्यमातून आम्हाला 8च्या उतार्याच्या संदर्भामध्ये आणि घरकुलाच्या संदर्भामध्ये त्या माध्यमातून आम्हाला माहिती देण्यात आली आणि जातीची अट शिथिल करावी 1950ची हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की बार्टीने माननीय महासंचालक वारे साहेबांच्या माध्यमातून ही कार्यशाळा पार पडत असताना अनेक मान्यवरांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नमूद केलं की आपल्याला शासनाच्या माध्यमातून, बार्टीच्या माध्यमातून अनेक कौशल्य विकास योजना या ठिकाणी आपल्याला समाजाला देण्यात येणार आहे। हा तसं पाहिलं तर हा अत्यंत वंचित आणि दुर्लक्षित असणारा हा समाज आहे। आताशी कुठं आमची मुलं बाळ शाळेमध्ये शिकत असताना त्यांना जातीच्या दाखल्याच्या अभावी त्यांना शिक्षण घेण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत। तर RTच्या माध्यमातून त्यांना प्रामुख्याने विशेष वंचित घटक म्हणून त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा ही एक आमची मागणी आहे। आणि दुसरी जी आमची शिकलेली मुलं आहेत, 10वी असेल, 12वी असेल, शासनाच्या ज्या बार्टीच्या ज्या योजना आहेत कौशल्य विकासच्या त्याच्यामध्ये समजा 50 विद्यार्थ्यांचा गट असेल आणि त्याच्यामध्ये समजा आमची 5 मुलं किंवा 10 मुलं आली तर त्यांना कुठलंही मेरिट न लावता त्यांना विशेष प्राधान्याने त्या ठिकाणी त्या मुलांना सामावून घ्यावं आणि जेणेकरून आमचा हा समाज या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल एवढीच माझी मागणी आहे।
लाभ देण्याकरता सर्व समाजाच्या संघटना प्रमुखांनी अध्यक्षांनी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन या ज्या काही शासकीय योजना आज या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने सांगितलेल्या आहेत तो लवकरात लवकर प्रशासनाला जागा करण्यासाठी समाजापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या प्रशासनापर्यंत मांडून त्याचं निवारण करण्याचं सामाजिक संघटनांनी काम करावं ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. बरेच काही म्हणजे माहिती मिळाली. आज पाची संघटनाचे जे अध्यक्ष होते त्यांच्या मार्फत बरेच समाज इथं उपस्थित होता. तर महिलांसाठी मला म्हणजे आता इथं बचत गटाचे पण अधिकारी होते तर मी बचत गट चालवते तर मला त्यांचं निश्चितच मदत होईल. मी त्यांचा नंबर पण घेतलेला आहे आणि पुढे अजून काही अडचणी असतील महिलांसाठी असेल काय असेल तर मी त्याचा फायदा करून घेईल निश्चितच. आणि शिक्षणाचं महत्त्व पण खूप इथं सांगितलं गेलं तर मी पण माझ्या महिला भगिनींना सांगेन की आपल्या मुलांना खूप शिक्षण द्या आणि आज ज्या अधिकारी इथे स्थानापन्न होते त्याच ठिकाणी आपल्या मुलांना बघा ही मी त्यांना विनंती करेन.